जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भावाचं युट्यूब चॅनल होतं आणि एडिटिंग वरले का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त. या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक करताना करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग इंग्लिश एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, व्हिडिओचं लागणारं मटेरियल आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपले CapCut प्रो ॲप्लिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल CapCut प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्यानंतर प्ले स्टोरवरून सुपर ॲप डाउनलोड करून सिंगापूरचे पेन कनेक्ट करून मगच आपलं CapCut आहे ना ओपन करायचे. तर मी व्हिडिओमध्ये सांगत होतो हा तिसरी बार आहे व्हिडिओ शूट करण्याची, तर मध्येच बंद पडत आहे व्हिडिओ. तर त्यासाठी एक लाईक करून टाका. तर आता इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर ॲडवर सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करून व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीटचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता आपल्याला जिथे जिथे बीट चेंज होतील ना लेअर, त्या जिथे जिथे लेअर चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. तर अशा प्रकारे बीट्स ॲड केल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथे जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर आता स्प्लिट केल्यानंतर ना इथे हे व्हिडिओचे लेअर दिसत आहे, बघू शकता मित्रांनो ही. त्यानंतर ना इथे सुद्धा माझा लोगो दिसत आहे. तर ते घालवण्यासाठी या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचे एक ऑप्शन इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून मी दुसरा व्हिडिओ दिलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना कन्फर्मवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याचा व्हॉल्यूम जो तो कमी करायचे. ते व्हॉल्यूम कमी केल्यानंतर ना आता पुढच्या लेअरवरती येऊन ते खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपला आपले व्हिडिओ जे रिप्लेस करायचे. तर मी आता व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आता कन्फर्मवरती क्लिक करून ते आता व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या लेअरच्या स्टार्टिंगला येऊन खाली स्क्रोल करून फ्रीज नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ते फ्रीज झाल्यानंतर हे लेअर आणखी एकदा त्याच लेअरवरती ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्या लेअरला ओव्हरलेवरती घेऊन ते थोडंसं इकडे घ्यायचे या बीटपर्यंत असं. त्यानंतर ना आता ते सॉन्ग जिथे वरती जाईल ना त्या म्हणजे पोझिशनवरती येऊन इथे ओव्हरलेवरती क्लिक करून त्याला स्प्लिट करायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगच्या लेअरला डिलीट मारून स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीच्या स्टार्टिंगला येऊन की फ्रेम ॲड करून त्यानंतर ओव्हरलीच्या एंडिंगला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना मध्ये येऊन इथे ग्राफच्या ऑप्शनवरती पहिल्यांदा ना आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड जो तो रिमूव्ह करायचा. त्यासाठी रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती येऊन ऑटो रिमूव्हवरती क्लिक केल्यानंतर इझिली बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता इथे पहिल्या बीटवरती येऊन खाली म्हणजे व्हिडिओच्या लेअरला खाली घ्यायचं असं. त्यानंतर ना आता व्हिडिओच्या मध्ये येऊन ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते थोडंसं पुढे येऊन ते क्युबिक इन नावाचं हे इफेक्ट आहे ना ग्राफ तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता ॲनिमेशन्स ॲड करायचे. त्यानंतर ना पहिल्या लेअर त्यासाठी आपल्याला पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला एक अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचं. पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये पेडलिंग नावाचे ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून तिसऱ्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचे ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पहिल्या लेअरचं तर काम झालेलं आहे. तर आता दुसऱ्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून व्हिडिओजमध्ये जाऊन आपला दुसरा व्हिडिओ रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर याला सिलेक्ट करायचे. तर मी आता इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर ना आता कन्फर्मवरती क्लिक करून ते व्हिडिओ ॲड होऊन जाईल आपला बरोबर. त्यानंतर ना आता ह्याला सुद्धा मगाच्या पद्धतीने फ्रीज करून ओव्हरलीमध्ये घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो. तर आता इथे 8 सेकंदवरती होणाऱ्या स्प्लिट मारून या अलीकडल्या लेअरला डिलीट मारायचं आहे. त्यानंतर ना या ओव्हरलीच्या स्टार्टिंगला येऊन की फ्रेम ॲड करून मध्यभागी एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर व्हिडिओ ओव्हरलीच्या एंडिंगला एक की फ्रेम ॲड करून आता इथे थोडं म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन ते 2 की फ्रेम आहेत ना त्या 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन ग्राफवरती क्लिक करून ते क्युबिक एज आउट नावाचा हे ॲड करून दुसऱ्यावरती
क्युबिक इन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे, ग्राफ. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगच्या ग्राफवरती येऊन थोडं लहान करून खाली घ्यायचे लेअरला. त्यानंतर पहिले लेअर म्हणजे मधल्या बेटवरती येऊन ते असं मोठं करून घ्यायचे फोटोला. त्यानंतर ते जरा ग्राफ चेंज करून घेऊया. तर ते आपल्याला ना पुढच्या ग्राफवरती क्युबिक इन नावाचा ग्राफ ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तर बघू शकता मित्रांनो इझिली येऊन जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला व्हॉल्यूम जो तो कमी करायचे आहेत. तर आता लास्टच्या लेअरवरती सुद्धा असंच करायचे. तर मी लेअर ॲड केलेले आहे. तर आता याला फ्रीज करून ओव्हरलीवरती घ्यायचे. त्यानंतर कीफ्रेम ॲड करून ते करायचे तुम्ही सगळं मी 2 लेअर्सचं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिला हा व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग तर पुढच्या व्हिडिओपर्यंत. जय शिवराय, जय महाराष्ट्र.